मी नेहमी लोकांना सांगतो की जे लग्न करतायत त्यांनी कंबाईंड फायनान्शियल प्लॅन करावा. बॅक देन एक असं बिलीफ असतं की चल वर्षाचं 10-12 लाखचं पॅकेज मिळालं तर विल बी सॉर्टेड फॉर लाईफ, आणि त्या हिशोबाने वी स्टार्टेड आवर जर्नी. व्हेरी ट्रू. सो फार ह्याच्यामध्ये तुला काय ऍड करायचं? पण लग्न झाल्यानंतर कळलं की एक्सपेन्सेस खूप वाढतात आणि त्यावेळेचं आपलं जे सेव्हिंग्स पॅटर्न होता तो फार आपण सेव्ह करायचो पण आपल्याला इन्व्हेस्ट कुठे करायचं ना हे कळतच नव्हतं. म्हणजे मला आठवत नाही की आपण पैसे सेव्ह केलेले खूप वाढलेत. आणि जी लोक नवीन लग्न करतात आता तरी अवेअरनेस खूप आहे, म्युच्युअल फंड सही कॅम्पेन गव्हर्नमेंट खूप करते, पण त्याला तसं काही कॅम्पेन नव्हतं. तुझे बाबा ट्रेडिशनल बँकर, माझे बाबा स्टॉक ब्रोकर, म्हणजे एकदम ड्रास्टिक कॉन्ट्रास्ट होता आपल्या दोघांच्या इन्व्हेस्टिंग मध्ये. तू आरडीज करायचीस आणि मी हार्डकोर स्टॉक मार्केट करायचो. तू तरी पैसे बनवलेस थोडेफार, मी तर त्यावेळेला पैसे कमवायचो घालवायचो, पण मला कळायचंच नाही की आय एम मेकिंग अ ह्यूज मिस्टेक. सो मी नेहमी लोकांना सांगतो की जे लग्न करतायत त्यांनी कंबाईंड फायनान्शियल प्लॅन करावा. लेट्स अज्युम की नवरा 1 लाख रुपये कमवतोय, वाईफ पण 1 लाख रुपये कमवते, तर इन्स्टेड ऑफ फक्त हस्बंडचे 1 लाख रुपये प्लॅन करायचे त्याच्याऐवजी 1+1 2 करून तुम्ही प्लॅन करा. तुमचे गोल्स काय ते लिहा आणि त्याला काय इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे तुमची ती जर्नी आहे ती तुम्ही दोघं उपभोगता जशी आपण उपभोगली. आपल्याला सांगणारं कोणी नव्हतं, पण आपण म्हणतो ना की आपण पडलो शिकलो आणि आज एका स्टेजला आहोत.